रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला गाजराचा ढोकळा करून दाखवणार आहे। गाजराचा ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तिन्ही डाळी 4 तास भिजत ठेवलेल्या होत्या। 2 वाट्या गाजराचा कीस घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये सर्व डाळी पाणी घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे। डाळ बारीक वाटून झालेली आहे। मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे। मिक्सर जारमध्ये अद्रकचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक सुके वाटण करून घेणार आहे। डाळीच्या मिश्रणात अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालणार आहे। पाव टीस्पून हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। 1 टीस्पून जिरे पावडर, 1 चमचा साखर घालून मिक्स करून घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे। अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। दोन वाट्या गाजराचा कीस घालणार आहे। गाजराचा कीस घालून मिक्स करून घेणार आहे। तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करणार आहे। ढोकळ्याच्या मिश्रणात पाव टीस्पून खायचा सोडा, तापवलेले कडकडीत तेल घालून मिश्रण मिक्स करून घेणार आहे। गाजराचा ढोकळा वाफवण्यासाठी ताटाला तेल लावून घेणार आहे। तयार केलेले ढोकळ्याचे मिश्रण ताटामध्ये घालून पसरून घेणार आहे। वीस मिनिटे ढोकळा वाफवून घेणार आहे। 20 मिनिटांनंतर आपण पाहू शकता ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे। चिमूटभर हिंग पावडर, 2 टीस्पून मोहरी घालणार आहे। गाजराच्या ढोकळ्याचे चौकोनी काप करून घेणार आहे। वरून मोहरीची फोडणी आणि कोथिंबीर घालणार आहे। मऊ लुसलुशीत गाजराचा ढोकळा तयार झालेला आहे।